हॅलो फ्रेंड्स. सो तुमचे BMS स्टार्ट झाला आहे फर्स्ट इयर. सो आता तुम्हाला सर्वात हार्ड विषय माझ्या हिशोबाने जात असेल तो म्हणजे संस्कृत, बरोबर. 90% विद्यार्थ्यांना संस्कृत हा खूप हार्ड जात असणार आहे, कारण ते 90% विद्यार्थ्यांनी संस्कृत हा विषय याआधी कुठे शिकलाच नसणार आहे. आणि त्यामुळे BMS मध्ये फर्स्ट टाइम आल्यानंतर संस्कृत हा एक नवीनच विषयाला आपण त्याची ओळख करून घेतो. सो बेसिकली या व्हिडिओमध्ये तुम्हाला संस्कृत BMS मध्ये का इम्पॉर्टंट आहे, त्याचे एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूनी किती आपल्यासाठी इम्पॉर्टन्स आहे, ते सर्व मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. सो व्हिडिओ एंड पर्यंत बघा. सो सर्वात पहिले आपण बघून घेऊया की BMS मध्ये संस्कृत का इम्पॉर्टंट आहे, जे इम्पॉर्टन्स ऑफ संस्कृत इन BMS. सो बघा, BMS चा लॉंग फॉर्म काय आहे, बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन आणि सर्जरी. सो त्याच्यामध्ये आहे आयुर्वेदा. सो बेसिकली आयुर्वेदा इज अ संस्कृत, इन संस्कृत. काय आयुर्वेदा कशात आहे, संस्कृत मध्ये आहे. ठीक आहे, सर्वांना माहीतच असेल. ज्या आपण संहिता शिकणार आहे BMS थ्रू आउट द अकॅडमिक इयर्स, चरक संहिता, सुश्रुत संहिता, वाग्भट संहिता, सो ते सर्व संहिता संस्कृत मध्ये आहे. आणि हे आपला प्राचीन एक मेडिसिन असल्यामुळे त्या काळामध्ये संस्कृत ही लँग्वेज सर्वकडे प्रचलित होती. सो दॅट्स वाय त्यावेळेस आचार्यांनी ती त्या लँग्वेज मध्ये लिहिली की त्या टाइमाला सर्वांना ती वाचता यावी. सो बेसिकली हा जो आयुर्वेद आहे हा संस्कृतमुळे असल्यामुळे आपल्याला आता या काळामध्ये आपण संस्कृत ही बोलत नाही लँग्वेज. ओके, सो दॅट्स वाय आपल्याला संस्कृत शिकणे हे गरजेचं झालं आहे, कारण जो आपण आचार्यांचे जे संहिता शिकतो त्याच्यामध्ये डायरेक्टली संस्कृतमध्येच असते. सो आपल्याला त्यामधूनच ट्रीटमेंट ही शिकायची आहे, मेडिसिन हे शिकायचं आहे. सो दॅट्स वाय आपल्याला ते श्लोक समजण्यासाठी संस्कृत ही इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, देन नंतर आहे व्हॉट टाइप ऑफ संस्कृत. मग आता BMS मध्ये आपल्याला संस्कृत कोणत्या प्रकारची शिकायची आहे, तिचं PhD सारखं शिकायचं आहे की एक बेसिक लेवल शिकायची आहे. ओके, सो बघा, संस्कृत हे BMS मध्ये आपल्याला इतका डीप स्टडी करायची गरज नाही, बिलकुल सुद्धा इतकी डीप स्टडी नाही करायची आपल्याला, त्याच्यामध्ये PhD करायची नाही संस्कृतमध्ये. ओके, सो दॅट्स वाय. आणि जर कोणाला संस्कृतमध्ये PhD करायची देखील असेल तर मग त्यांना हे डीप मध्ये स्टडी करावं लागेल, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नाही बेसिकली. सो बघा, आपल्याला BMS मध्ये संस्कृतचं फक्त ग्रामर आणि वोकॅब्युलरीचे काही वर्ड्स हे शिकायचे आहेत. ओके, आता हे का बरं, कारण आपला जो श्लोक आहे तो त्या श्लोकचा, त्याचा संधी विग्रह, त्याचा शब्दांचा अर्थ, त्याचे प्रत्यय हे आपल्याला समजले पाहिजे. की आपण सपोज एक सेंटेन्स वाचतोय, सो त्याचं फुल स्टॉप कुठे येणार, त्याचा कॉमा कुठे आहे, त्या शब्दाचा अर्थ काय होतो, तो शब्द कसा फॉर्म झाला, हे आपल्याला संस्कृतमध्ये शिकायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर पेपर पॅटर्न. सो आता संस्कृतचा पेपर पॅटर्न कसा आहे, 2 पेपर आहे संस्कृतचे. किती पेपर आहे, 2 पेपर. ठीक आहे, सो त्या पेपर्स मध्ये कसं आहे, तुम्हाला काल सांगितलं, याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं 80+20 मार्क्स असं डिवायडेशन आहे पेपरचं, थेरी पेपरचं. ओके, सो याच्यापैकी जो 20 मार्काचं जे MCQ असणार आहे ते आयुर्वेद इतिहासावर असतात. ओके, म्हणजे हे संस्कृत याच्यामध्ये नसतं. ठीक आहे, पण आता हे जे 80 मार्क आहे, सो याचा आपल्याला संस्कृत हे अभ्यास करावा लागतो 80 मार्कासाठी. आणि याच्यामध्ये देखील थोड्या मार्काचा 5 मार्काचं संस्कृत हे येतं. ओके, सो संस्कृत हे मेजॉरिटी आपल्याला थेरीमध्ये लिहायचं आहे. सो तुम्हाला वाटत असेल आता थेरी पेपर म्हणजे कसं, जसं संहिताचं एक्सप्लेन करायचं असतं, परत दुसऱ्या विषयाचं एक्सप्लेन करायचं असतं आन्सर्स, तसं संस्कृतचा पेपर असणार आहे का, तर नाही. संस्कृतचा पेपर बेसिकली जसं आपण 1ली ते 10वी पर्यंत मॅथ शिकलो होतो, बरोबर. सो मॅथमध्ये क्वेश्चन पेपर यायचा, तिथे क्वेश्चन यायचा, तो आपण लिहायचो आणि त्याचा फॉर्म्युला बेस त्याला सॉल्व करायचो आणि लास्टला रिझल्ट, आन्सर आणि संपलं, एवढंच होतं. तसंच सेम असणार आहे आपल्या संस्कृतचा. त्याचं ते एक क्वेश्चन येईल, त्याचा एक फॉर्म्युला टाईप त्याचा आन्सर लिहायचा आहे आणि संपलं. 4 लाईनीचा आन्सर असणार आहे तुम्हाला आउट ऑफ मार्क्स. ठीक आहे, एवढंच आहे संस्कृत. जर बघायला गेलं एक पॉइंट ऑफ व्ह्यूनी तर ते इझी आहे, कारण त्याच्यात एवढं आपल्याला
थेरी सारखं लिहित बसायचं नाही, इतकं कंटेंट लिहायचं आहे. पण जर आपण जर दुसऱ्या पॉईंटने बघितलं तर ते तेवढं ट्रिकी सुद्धा आहे. ओके, ठीक आहे. देन नंतर आपलं बघा एक्झाम रिक्वायरमेंट. सो आता एक्झामसाठी किती रिक्वायरमेंट आहे आपल्याला संस्कृतची. सो बघा, एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनी आपल्याला ही एवढी रिक्वायरमेंट आहे. हे जे पॉईंट्स आहेत, हे जे टॉपिक्स आहे, हे संस्कृत मधले आहे. ओके, हे संस्कृत ग्रामरचे टॉपिक्स आहे. सो याच्यापैकी बघा आपल्याला उपसर्ग, अव्यय, संधी असते, कारक, समास, शब्दरूप, धातुरूप, प्रत्यय, हे पेपर 1 मध्ये आणि पेपर 2 मध्ये निरुक्ती, परिभाषा, अन्वय लेखन, पंचतंत्र, ठीक आहे. आणि ते परत वाक्याचं हे करायचं ऍक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस. सो ते सुद्धा ह्या दोन्ही पेपर मध्ये येतं. सो एवढेच पॉइंट आपल्याला जर आपण केले संस्कृत मध्ये तर आपण 100% पास आहे संस्कृत मध्ये. ठीक आहे, 100%. ठीक आहे. आणि नंतर हा आयुर्वेद इतिहास हा असतो MCQ साठी. ओके, सो बघा आता हे आपल्याला एक्झाम रिक्वायरमेंटनी एवढा आपण स्टडी करायचा गरजेचा आहे. ठीक आहे. देन नंतर आता हे जे आहे, सो आता याचे क्वेश्चन कसे असतात. आता सपोज उपसर्ग असेल तर तुम्हाला 5 मार्काचा क्वेश्चन येईल. 5 वाक्य देतील, त्याला उपसर्ग लावा, त्याच्यातली उपसर्ग शोधा. सेम तसंच जसं एक रिकाम्या जागा भरा, हे क्वेश्चन सुद्धा याच्यामध्ये येऊ शकतात. ओके, देन संधी, समास, ठीक आहे, याच्यामध्ये देखील याच्यासारखं येईल. त्यानंतर संधी समास याचं कसं येईल, एक वर्ड दिलेला असेल त्याची संधी सॉल्व्ह करा, एक वर्ड दिला असेल त्याचा समास सॉल्व्ह करा. ठीक आहे, तुम्ही जर माझे व्हिडिओ बघितले असतील संधीचे, तुम्हाला ते समजेल की ते कसं आन्सर लिहायचं आहे. सो आता 5 मार्काचा म्हणून एकच शब्द येईल का, नाही तर 5 शब्द येतील. बरोबर. देन असं, देन नंतर शब्दरूप, धातुरूप. आता याचं कसं येईल, सपोज एक शब्द देतील तुम्हाला, ते कसं पठ. ठीक आहे, हा मूळ धातू आहे, म्हणजे हा मूळ व्हर्ब आहे. धातू म्हणजे काय, व्हर्ब. सो याला असं म्हणतील ते की त्याला इकारांत स्त्रीलिंग या याच्यामध्ये कन्वर्ट करा. ठीक आहे. सो बघा आता हे बुक आहे, कोणतं आहे हे बुक, नवनीत संस्कृत शब्द धातू रूपावली. ओके, सो हे बुक तुम्ही घेऊ शकता, कारण याच्यामध्ये काय असतं, आपल्याला हे जे धातू आहेत, सो यांचे सर्व याच्यात शब्दरूप आणि धातुरूप हे इन्क्लुडेड आहे. सो तुम्हाला हे तुमच्या एक्झाम साठी इम्पॉर्टंट आहे बुक. ओके, सो असं आपल्याला क्वेश्चन असतात की याच्यात कन्वर्ट करा, क्योंकि नाहीतर मग कसा क्वेश्चन येईल, सपोज पठती असा शब्द येईल, तर मग ते म्हणतील की याला कोणता प्रत्यय लावला आहे, हे कोणत्या काळातला आहे, म्हणजे त्याचा काळ लिहा, टेन्स. ठीक आहे, त्याला कोणता लकारातला आहे तो लकार लिहा. सो असे हे क्वेश्चन, तर बेसिक वन वर्डचे त्याचे आन्सर असतात. सो जर आपण बघायला गेलं तर ते इझी आहे पेपर संस्कृतचा, पण का केव्हा होईल तो, जेव्हा आपण सगळं एकदम छान प्रकारे प्रॅक्टिस करू. सो संस्कृत मध्ये प्रॅक्टिस इज मोस्ट इम्पॉर्टंट. प्रॅक्टिस इज मोस्ट इम्पॉर्टंट. ठीक आहे, का, कारण प्रॅक्टिस केली तरच तुम्ही संस्कृतमध्ये एक चांगल्या प्रकारे मार्क्स स्कोर करू शकता किंवा पास होऊ शकता. जर नाही केली तर तुम्हाला ऐन टाइमला तुम्हाला इतकं कन्फ्युजन होईल, लिटरली तुम्ही याचा आन्सर याला लिहून यायचा. ठीक आहे, बरोबर, कारण माझ्यासोबत सुद्धा झालं होतं. सो दॅट्स वाय प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. सो ते संस्कृतसाठी ऍप्लिकेबल आहे एक्झॅक्टली. त्यानंतर बुक्स. आता मी तुम्हाला बुक्स सांगितलं कोणतं, हे संस्कृत शब्द आणि धातू रूपावली आहे. ओके, हे कशासाठी युजफुल आहे, शब्दरूप आणि धातुरूप साठी. ओके, नंतर बघा प्रत्यय सुद्धा असतात 5 मार्काला, सेम सेंटेन्स त्याचं करा. ओके, किंवा वर्ड येईल त्याला प्रत्यय लावा. नंतर निरुक्ती, श्लोक लिहायचा त्याचं एक्सप्लेनेशन, पर्याय, परिभाषा, श्लोक लिहायचा एक्सप्लेनेशन. ओके, अन्वय लेखन. आता अन्वय लेखन काय असतं की एखादा श्लोक आहे, ठीक आहे, हा श्लोक आहे, तर मग या श्लोकला म्हणतात अन्वय करा. सो अन्वय करा म्हणजे काय, तर पहिले काय लिहायचं, पहिले तो श्लोक लिहायचा जसा तसा, त्यानंतर त्याचा अन्वय लिहायचा. अन्वय म्हणजे काय, तर सॉरी, जो श्लोक असतो तो बघा एकतर कवितेच्या फॉर्म मध्ये असतो, म्हणजे जशी कविता असते, ठीक आहे, रिदम मध्ये, सो राईम्स मध्ये, तर तसे श्लोक असतात. आणि एकतर गद्य आणि पद्य माहित असेल तुम्हाला मराठीत, सो त्या फॉर्म मध्ये ते श्लोक असतात.
म्हणजे तो एक सरळ सरळ असा सेंटेन्स नसतं, जसं सब्जेक्ट प्लस व्हर प्लस ऑब्जेक्ट असं इंग्लिशमध्ये आहे ना सेंटेन्सचं फॉर्मेशन, तसं श्लोक हा फॉर्म नसतो. त्याचे व्हर्ब इकडे, शब्द सब्जेक्ट तिकडे, ऑब्जेक्ट इकडे, असा तो श्लोक असतो. सो अन्वय म्हणजे काय, तर त्याला त्या फॉर्म मध्ये आणणं, पहिले सब्जेक्ट मग व्हर्ब मग ऑब्जेक्ट, सो त्याला अन्वय म्हणतात. सो तिथे अन्वय लिहायचा आपल्याला, ठीक आहे. नंतर त्याचा अर्थ लिहायचा, मग त्याच्यात किती धातू आहेत, धातू रूपाने ते लिहायचे, शब्द रूपाने ते लिहायचे, परत त्याच्यामध्ये कोणते कारक आहे ते सुद्धा लिहायचे. ओके, मग असं करून आपल्याला 5 मार्काचा एक अन्वय हा विचारतात. ते 4 लाईनचे श्लोक असतात, मग त्याचं एक्सप्लेनेशन अन्वय हे करायचं असतं, किंवा 2 लाईनचे येऊ शकतात. ओके, सो हे आहे. नंतर पंचतंत्र कथा असतात, त्याच्यामध्ये पॅराग्राफ देतील तुम्हाला संस्कृत मधला, ठीक आहे. 5 कथा फिक्स आहे त्याच्यामधल्या. ब्राह्मणी नकुल, ठीक आहे, ठीक आहे. सो अशा खूप साऱ्या आहेत, ठीक आहे. 4च आहेत, 5च आहेत, ठीक आहे. सो त्या ज्या आहेत तर त्याचं तुम्हाला पॅराग्राफ वरून ट्रान्सलेशन करा मराठी भाषेत तुमच्या मातृभाषेत, ठीक आहे. किंवा एक ट्रान्सलेशन असेल ऑलरेडी तर त्याचं याच्यामध्ये संस्कृतमध्ये करा ट्रान्सफॉर्म, किंवा त्याचं अजून काहीतरी ऑप्शन तुम्हाला देतील की एक तुम्ही पॅराग्राफ म्हणजे मनाने लिहा संस्कृतमध्ये, तुमचं आज काय केलं, सो दिनचर्या असं टाइप्स. सो तसं तुम्हाला हे येऊ शकतं, ठीक आहे. सो असा हा संस्कृतचा आपला पेपर असणार आहे. आणि आयुर्वेद इतिहासमध्ये जे आचार्यांचे जे काळ, त्यांनी लिहिलेले ग्रंथ, त्यांचे टीकाकार, जे राजे होते, ठीक आहे, आपल्या इंडियामध्ये त्यांचे सगळी हिस्ट्री आहे बेसिकली याच्यात आयुर्वेदाची, ठीक आहे. सो हे झालं. सो बुक्स काय आहे तुम्हाला, धातुरूपावली ती, ठीक आहे. नंतर संस्कृत, सोपे संस्कृत, ठीक आहे. हे या दोन बुक मधूनच मी माझा संस्कृतचा पेपर हा त्याचे नोट्स काढलेले, रेफर हे 2 बुक केलेले. नंतर एक कौमुदी सिद्धांत आहे बुक, ते सुद्धा तुम्ही बघू शकता, ठीक आहे. बुक झाले क्लिअर. नंतर आहे नोट्स. आता जर तुम्ही माझे नोट्स रेफर केले तर तुम्हाला याची एक्स्ट्रा दुसऱ्या बुक मधून पाहण्याची गरज नाहीये, कारण माझ्या नोट्स मध्ये हे जे आहे मी ऑलरेडी तुम्हाला एक सिंपल लँग्वेज मध्ये त्याचं दिलेलं आहे. कारण मला सुद्धा संस्कृत येत नव्हतं, माझं नव्हतं 10th पर्यंत, कुठंच बघितलेलं नाही मी संस्कृत लिटरली. सो फर्स्ट टाइम BMS मध्ये आल्यानंतर इथे संस्कृत बघितलं. फर्स्ट टर्मला संस्कृत मध्ये पास होते सॉरी. सो संस्कृत मध्ये 52 मार्क्स होते. सेकंड टर्मला सुद्धा 52 मार्क्स होते. पण त्याच्यानंतर संस्कृतचा असा अभ्यास केला की मग ते युनिव्हर्सिटीमध्ये संस्कृत मी पास आहे, ठीक आहे. सो बेसिकली आपल्याला नोट्स हे आपल्याला संस्कृतमध्ये असणं हे गरजेचेच आहे, मॅन्डेटरी. बुक मधून ऐन वेळेला काहीच अभ्यास होत नाही. लास्ट टाइमला फक्त नोट्स वाचायचे, ते धातुरूप शब्दरूप आहे ते वाचायचे, बस विषय संपला. एवढं केलं तुम्ही 100% पास, आणि तुम्हाला जास्तही मार्क्स मिळू शकतात. ओके, समजलंय. सो हे आपलं पूर्ण असा संस्कृत आहे. सो आय होप तुम्हाला समजलं असेल की संस्कृतचा अभ्यास कसा करायचा आहे. ओके, आय थिंक या व्हिडिओमध्ये मी ऑलमोस्ट सर्व कव्हर केलेले आहे तुमचे डाउट्स. ओके, संस्कृतचे माझे लेक्चर आहे, प्लेलिस्टमध्ये संस्कृतची एक वेगळी प्लेलिस्ट आहे, ते बघा. तुम्हाला काही डाऊट असेल कमेंटमध्ये विचारा की हा टॉपिक समजला नाही, मी त्याच्यावर एक शॉर्ट सुद्धा बनवू शकते तुमच्यासाठी स्पेशल. सो तुम्ही असं मला सांगू शकता. आणि नोट्स पाहिजे असतील तुम्हाला तर ते तुम्ही मला इन्स्टावर DM करा, आणि मी टेलिग्रामवर सगळे त्याचे नोट्सचे सॅम्पल आहे ते टाकून दिलाच. ओके, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.